तयारी करण्यात आली आहे. अजित पवार यांना 1000% खात्री आहे त्याची. आपण पाहिलं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सगळेच आमदार आता विधानभवनाच्या दिशेने रवाना होतात. आपल्यासोबत काही आमदार आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, आता आपण मतदानासाठी चाललेला आहात, शिंदे साहेबांचा आदेश घेऊन निघालेला आहात. काय आदेश देण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीची ही मतदान प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडणार आहे, काय सूचना देण्यात आल्या? एकीकडे आपल्या विधानसभा सदस्याची सदस्य संख्या लक्षात घेऊन आम्हाला कोटा ठरवून दिलेला आहे आणि 11 जागेसाठी 12 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि आम्हाला जे काही शिंदे साहेबांनी आदेश दिलेत, सूचना दिल्या, त्या पद्धतीनं मतदान करण्याचं आम्ही त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी जात आहोत. आणि निश्चितच जे काही महायुतीचे जे काही उमेदवार असतील ते निश्चित या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास आम्हाला सर्वांना या ठिकाणी आहे. खरं तर शिंदे साहेबांच्या अर्थात तुमच्या पक्षाचे 2 उमेदवार आहेत, ते 100% निवडून येतील अशी खात्री वाटते आपल्याला? 100% दोन्ही जे काही कोटा ठरवून दिलेले आमची सदस्य संख्या पाहिल्यानंतर निश्चित आमचे दोन्ही. आता 2 वर्ष झाले शिंदे साहेबांसोबत आहो, आता पण त्यांच्यासोबत आहे. पण त्यांनी मतदारसंघात भरपूर निधी दिला आणि मी स्वतः आणि राजकुमारजी पटेल हे दोघे जण आम्ही शिंदे साहेबासोबत आम्ही जाऊन मतदान करणार आहोत. एकूण जर बघितलं तर सध्या 12 उमेदवार रिंगणामध्ये आहे, त्याच्यामुळे मतं फुटण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. घोडे बाजार खूप मोठ्या प्रमाणावर झाले आहे. शिंदे साहेबांचं एकही मत फुटणार नाही, बाकीच्यांचं मला सांगता नाही. विरोधक, तुम्हाला वाटतं विरोधकांची मतं फुटू शकतात? कारण की 2 वर्षापूर्वी अशीच काहीशी आता त्या प्रॅक्टिसमध्ये मी नाही आहे. मी माझी गॅरंटी घेतो. आमचं दोनही मत, राजकुमार आणि बच्चू कडूचं मत शिंदे साहेबांच्या उमेदवाराला जाणार. सर, आपका वोट किसको जाएगा आपके पास? मेरा वोट शिंदे साहब को जाएगा. दोनों भी उम्मीदवार विदर्भ के हैं, भावनाताई गौड़ी और तुमाने, तो उनके जाएगा दोनों वोट. और मैं और शिंदे साहब खुद वोट डालने को साथ में जाएंगे. सर, अटकलें लगाई जा रही है कि वोट वोटिंग हो सकती है, जैसे पिछली बार हुई थी. वो मुझे पता नहीं, मैं इस ऐसे धंधे में गिरता नहीं. और हमारी जवाबदारी थी यहाँ तक जो मतदार संघ में निधि मिला है, हम हमारा कर्तव्य बजाने जा रहे हैं. जिन्होंने हमारे मतदार संघ में ये सरकार के अंदर जितना निधि मिला इतना कभी मिला नहीं था. और ये हमारा कर्तव्य रहेगा कि हम शिंदे साहब को उस निधि के ऋण में अभी हम ये वोट देने जा रहे हैं. क्या लगता है, आपका अनुमान क्या है, कौन हारेगा? वो तो अभी बता नहीं सकते कौन हारेगा कौन जीतेगा. ते पडणार ते मी काही त्या राजकीय तज्ज्ञ माणूस नाही आहे. मी गोरगरिबांच्या डोक्यातला त्यांचा आवाज ऐकणारा माणूस आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांच्या डोक्यात काय चालतं एवढं मला वाटतं एवढं आम्ही डोकं कधी चालवत नाही. त्याच्यानं कोण पडणार कोण आज संध्याकाळपर्यंत माहीतच पडणार ना. काही अदृश्य शक्ती काम करणार नाही. मला असं वाटतं का शिंदे साहेबांचे दोनही उमेदवार चांगल्या मतानं आणि पहिल्यांदा त्यांचा रिझल्ट लागेल. तर आपण पाहत होतो बच्चू कडू माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळेस त्यांनी माझं मत शिवसेनेच्या उमेदवारालाच असेल असं व्यक्त केलेलं आहे. शिवसेनेचं एकही मत फुटणार नाही असं मोठं वक्तव्य जे आहे ते कडूंचं समोर आलंय. विधान भवनामध्ये हळूहळू आमदारांची रेलचेल पाहतोय. आमदार यायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवरती बच्चू कडूंचं एक महत्त्वाचं विधान समोर आलंय. आम्ही 2 वर्षापासून शिवसेनेसोबत आहोत असं कडू म्हणाले. तर माझं मत शिवसेनेच्या उमेदवारालाच असणार असं सुद्धा बच्चू कडूंचं विधान समोर आलंय. मी शिवसेनेलाच मत देणार असं देखील बच्चू कडू म्हणाले. दिशेने रवाना होता. आपल्यासोबत काही आमदार आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, आता आपण मतदानासाठी चाललेला आहात, शिंदे साहेबांचा आदेश घेऊन निघालेला आहात. काय आदेश देण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीची ही मतदान प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडणार आहे, काय सूचना देण्यात आल्या? एकीकडे आपल्या विधानसभा सदस्याची सदस्य संख्या लक्षात घेऊन आम्हाला कोटा ठरवून दिलेला आहे आणि
11 जागेसाठी 12 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि आम्हाला जे काही शिंदे साहेबांनी आदेश दिलेत, सूचना दिल्या, त्या पद्धतीनं मतदान करण्याचं आम्ही त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी जात आहोत. आणि निश्चितच जे काही महायुतीचे जे काही उमेदवार असतील ते निश्चित या ठिकाणी निवडून येतील, हा विश्वास आम्हाला सर्वांना या ठिकाणी आहे. खरं तर शिंदे साहेबांच्या अर्थात तुमच्या पक्षाचे 2 उमेदवार आहेत, ते 100% निवडून येतील अशी खात्री वाटते आपल्याला? 100% दोन्ही जे काही कोटा ठरवून दिले, आमची सदस्य संख्या पाहिल्यानंतर निश्चित आमचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी निवडून येतील. किती गट तयार करण्यात आलेले आहे, कोणत्या गटामध्ये किती आमदार असणार आहे असं काही ठरलं आहे, आणि गठ्ठ्यागठ्ठ्याने जाणार आहात, कितीचा कोटा ठरणार आहे, काय ठरलं आहे? कोटा 23 मताचा कोटा ठरलेला आहे आणि आमच्याकडे जे काही मंत्री महोदय आहेत त्या मंत्री महोदयाला 4 आमदाराची जबाबदारी त्यांनी त्या लोकांना घेऊन मतदान करून घ्यायची अशी जबाबदारी त्यांच्यावरती दिली. आपण बघतोय अशा पद्धतीनं हे सगळे आमदार निघाले. भरत गोगावले ज्यांच्या खिंड लढवली आपण त्यांच्याशी बोलूया. गोगावले साहेब, काय परिस्थिती आहे? ठीक आहे, दिसते ती परिस्थिती. आम्ही सगळे एका बरोबर चाललेलो आहोत आणि आता जे आहे ते व्यवस्थित काम करू आणि आम्ही आमची जे काही जबाबदारी आहे साहेबांनी दिलेली ते आम्ही पार पाडू. आपण बघतोय भरत गोगावले होते, त्यांच्याशी आपण बोललो. ते आता या उमेदवारांची मोजणी करत आहे आणि हे सगळेच उमेदवार जे आहेत ते आता अशा पद्धतीनं विधान भवनाच्या दिशेनं काही वेळा. तर याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून. प्रणाली, बच्चू कडूंचं एक मोठं विधान समोर आलंय, त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय, आम्ही शिवसेनेलाच मत देणार असं म्हटलेलं आहे. तर एकंदरीत तिकडचे सध्याची चर्चा काय आहे, कसे वारे वाहत आहेत? या निवडणुकीमध्ये आमदार मतदान करत असतात आणि त्यामुळे अपक्ष आमदार जे कोणी आहेत त्यांचा भाव खूप वधारलेला असतो. घोडेबाजार या सुद्धा निवडणुकीमध्ये झाल्याची चर्चा आहे आणि त्यामुळं या ठिकाणी सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो आहे. या संदर्भामध्ये बच्चू कडू यांना विचारलं असतं. बच्चू कडू यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं की माझी मतं ही शिवसेनेला जाणार आहेत. दिलीप वळसे पाटील आलेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ते काय म्हणतायत ते बघूया. सर, विधान परिषदेची आज निवडणूक आहे, काय नेमका विश्वास आहे? कारण का दोन्ही बाजूंना सांगितलं जाते की आमचेच उमेदवार विजयी होते. नाही, कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचेच महाविकास युतीचेच उमेदवार सर्वच्या सर्व विजयी होतील आणि त्याप्रमाणे सर्व आखणी आम्ही केलेली आहे. सर, घोडेबाजार होतो मोठ्या प्रमाणावर आणि तो याही वेळेला झालाय अशी चर्चा आहे आणि त्याचा फटका हा महायुतीला बसेल असं सुद्धा बोललं जातं. माझ्या तरी काही तसं कानावर नाही आहे, पण त्यावेळेला घोडेबाजार होईल असं वाटत नाही. आणि सर्व पक्षांची मतं निश्चित आहे आणि निश्चित मतं असून एक्सेस मतं काही पक्षांच्याकडे आहे. सर, तुमच्या उमेदवाराला काही मतांची गरज आहे, तर ती मतं कशी पूर्ण झालेली आहे? दुसऱ्या उमेदवाराला आता जे सरप्लस असतील ते लोक मतं देऊ शकतात. काँग्रेसला यश आलंय असं चर्चा आहे, काँग्रेसची मतं फोडण्यात. असं नाही म्हणता येणार. आता त्यांनी कोणाला मतं द्यायची, काय मतं द्यायची ठरवलेलं असेलच, पण पुढापुढे